आता बातमी आहे सांगलीतनं। सांगलीच्या आटपाडी तालुक्यातल्या करगणीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। इयत्ता 10वीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आणि त्यानंतर या पीडित मुलीनं आत्महत्या केली आहे। या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी नराधमांवर कारवाईची मागणी केली आणि थेट आटपाडी पोलीस ठाण्यावरती मोर्चा काढला। पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्यामुळे ग्रामस्थ संतप्त झालेले होते। पोलीस अधिकारी यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली। रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आणि या घटनेत संतप्त ग्रामस्थांनी एका संशयित आरोपीला बेदम मारहाणही केली। त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तसंच या घटनेचा निषेध म्हणून करगणी गाव बंदही ठेवण्यात आलं होतं। सदरच्या दाखल गुन्ह्यामधील आरोपी क्रमांक 1 राजू विठ्ठल गेंड त्यांना अटक करून माननीय न्यायालय आटपाडी यांच्यासमोर हजर करून त्यांना माननीय न्यायालयाने 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेला आहे। दाखल अटक आरोपी यांच्याकडे तपास करत आहोत। तसेच इतर आरोपी यांच्याकडे यांचा शोध घेण्यासाठी आटपाडी पोलीस स्टेशन येथे डीबी तसेच ओपीचे अंमलदार यांच्या वेगवेगळ्या टीम करून आरोपीचा शोध आहे। तसेच मोबाईलची तांत्रिक माहिती घेऊनही आरोपीचा शोध घेत आहोत। दाखल गुन्ह्यामधील साक्षीदार कल्पना महादेव सरगर यांचा जबाब नोंद केलेला आहे। जबाबातील हकीकतप्रमाणे गुन्ह्यामध्ये कलमवाढ करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत। त्याबाबत माननीय न्यायालयाने कलमवाढीचा रिपोर्ट सादर केलेला आहे। संध्याकाळीच मला ते इकडून गावाकडून फोन आला की मुलीनं आत्महत्या केली आणि तिनं आमच्या बरेच जणांना घरातल्यांना सांगितलं होतं की ते माझं ह्या 4 मुलांनी त्या ICICI बँकेच्या रूममध्ये नेऊन माझ्यावर अतिप्रसंग केला आहे, बलात्कार केला आहे, तिचे कपडे फाडून तिथं एका जणाने शूटिंग केलं आहे आणि ते शूटिंग तर मी तो संध्याकाळी नाही आली तर मी तुझं उद्या व्हायरल करणार आहे असं तिनं संध्याकाळी 11 वाजेपर्यंत त्या पोरीला धमकी देत होते। शेवटी 11 वाजता ते मुलीनं स्वतःचा मोबाईल बंद केला व झोपून गेली। तिनं संध्याकाळी 11 झोपली व उठून परत तिनं स्वतः त्रासाला कंटाळून तिनं फास लावून घेतला। पण या चौघांचाही प्रूफ त्या मोबाईलमध्ये आहेत। त्या चौघांनी त्या मुलीला भरपूर त्रास दिला आणि अशा बरेच मुली आहेत त्या आरोपीच्या एका मोबाईलमध्ये ते सगळ्यांचं जवळजवळ 20-30 ते व्हिडिओ क्लिप आहेत त्या मुलाच्या। अजून ते पोलीस स्टेशन त्या मुली आजपर्यंत त्या रूममध्ये गेले नाहीत। आम्ही रूम सांगितली, त्या रूममध्ये पंचनामा करायला गेले नाही, ते काय नाही, ते आम्हीच आरोपींना इथं आणून दाखल केलं। बहीर साहेब हे सगळं मॅनेज कार्यक्रम आहे आटपाडी पोलीस स्टेशनचा।